नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। आणि जर कोणी नवीन असेल या चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। आपण बघितलेला आहे वर्ग 10वी चा प्रॅक्टिस सेट 1.3 मधला या ठिकाणी पहिला आणि दुसरा क्वेश्चन आपण शिकलेलो आहोत। आज शिकणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 आणि थर्ड मधला क्वेश्चन आहे पहिला 3x - 4y = 10। इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड दिलेलं आहे 4x + 3y = 5। आता लक्षात घ्या मित्रांनो, ax + by + c = 0 हा जनरल फॉर्म आहे आणि या जनरल फॉर्म मध्ये दोन्ही पण इक्वेशन आपल्याला या ठिकाणी दिसते बघा। ax by = c, ax by = c अशा प्रकारे हे जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन जर असेल तर क्रॅमर्स रूलने आपण या ठिकाणी याला सोडू शकता। तर या ठिकाणी बघा आपल्याला व्हॅल्यू घ्यायची आहे a1 a2 च्या। मग इक्वेशन फर्स्ट मध्ये a1 ची व्हॅल्यू घेणार आपण 3 आणि b ची व्हॅल्यू येईल, b1 ची व्हॅल्यू येईल आपली -4 आणि c1 ची व्हॅल्यू येईल आपली 10। त्याचबरोबर इक्वेशन सेकंड मध्ये a2 ची व्हॅल्यू येते आपली 4, b2 ची व्हॅल्यू येईल आपली 3 आणि c2 ची व्हॅल्यू येईल आपली 5। अशा प्रकारे या किमती आपण घेतल्याच्या नंतर आपण प्रथम काढतो d। मग d काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे a1 a2 b1 आणि b2। याच्यामध्ये किमती ठेवायच्या a1 आणि a2 ची किंमत आहे 3 आणि 4 म्हणून 3 4 3 आणि 4। त्याचबरोबर b1 b2 ची किंमत आहे -4 आणि 3 -4 आणि 3। अशा प्रकारे या किमती घ्यायच्या। मग काय करणार, सिंपली या ठिकाणी काय करणार तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय, तिरकस गुणाकार करायचा बाबांनो। काय करायचं, तिरकस गुणाकार म्हणजेच 3 गुणिला 3 3 × 3 ब्रॅकेट आणि -4 × -4 हा बघा 4 × -4 म्हणजेच 3 3 जा 9 -4 4 जा -16 आणि 9 प्लस आणि 16 या ठिकाणी आन्सर येणार आहे आपलं 25। नेक्स्ट बघा या ठिकाणी d आणि dx काढायचा। आता काय काढायचा, dx काढण्यासाठी आपण काय करणार आहे तर बघा c1 c2 b1 b2 या व्हॅल्यू घ्यायच्या। c1 c2 b1 b2 मग c1 c2 काय व्हॅल्यू दिलेली c1 c2 ची 10 5 -4 आणि 3। पुन्हा काय करणार, याला पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करायचं, तिरकस गुणाकार करायचा बघा 10 × 3। खूप सोपं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवलं तर लक्षात राहतं। 10 × 3 जशाल तसं लिहिलं। या दोन्ही तिरकस गुणाकारामध्ये वजाचं चिन्ह द्यायचं आणि पुन्हा याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं 5 × -4। मग आता बघा 10 3 जा 30 आणि -5 4 जा 20 पण -20 येईल, हा येईल -20 आणि हा येईल 30 म्हणजेच इक्वल 30 - +20 आन्सर येईल याचा 50। बघा dx ची व्हॅल्यू आली 50। त्याचप्रमाणे आपल्याला काढायचं आहे आता dy = a1 a2 आणि c1 c2। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी d ची व्हॅल्यू काढत असताना पहिल्या दोन व्हॅल्यू घेतल्या। ज्यावेळेस आपण x ची व्हॅल्यू काढतो त्यावेळेस आपण x चा जो सहगुणक आहे त्याला काढून ठेवतो बाजूला आणि b आणि c च्या व्हॅल्यू घेतो। म्हणजे पहिलं घ्यायची फक्त c1 c2 b1 b2। हे जर तुम्ही एक्सचेंज केलं तर या ठिकाणी आन्सर तुमचं चुकू शकतं, याला व्यवस्थित लिहायचं। त्याचबरोबर dy ची व्हॅल्यू आहे a1 a2 c1 c2। मग आता बघा इक्वल a1 a2 ची व्हॅल्यू काय आहे 3 4 आणि c1 c2 ची आहे 10 आणि 5। मग बघा काय करणार, 3 5 जा क्रॉस मल्टिप्लाय 3 × 5 -10 × 4 म्हणजेच 3 5 जा 15 आणि 4 10 जा 40। आन्सर काय येईल बघा, या ठिकाणी जर समजा 15 मधून 40 मायनस होणार नाही, 15 - 40 होणार नाही म्हणून काय करणार 40 - 15 तर आन्सर येईल आपलं 25। काय येईल 25। मग अशा प्रकारे पण हे मोठ्या संख्येला चिन्ह आहे मायनस म्हणून आपण इथं घेणार -25। मग आता लक्षात घ्या या ठिकाणी व्हॅल्यू काढायची आपल्याला x ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याला x = dx/d dx ची व्हॅल्यू काय आलेली बघायची, d आणि dx आलेला आहे 50 50/d ची व्हॅल्यू आहे 25 25 1 जा 25 25 2 जा 50 म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू येईल 2। त्याचबरोबर y ची व्हॅल्यू काढायची। मग y ची व्हॅल्यू काढायची, आता लक्षात घ्या इथं दिसत नसेल तुम्हाला तर या ठिकाणी लिहितो y = dy/d -25/25 म्हणजे आन्सर येईल 25 1 जा 25 म्हणजेच y ची व्हॅल्यू येईल -1। देअरफॉर x अँड y च्या व्हॅल्यू या ठिकाणी आलेल्या आपल्याकडं
एक्सची 2 आणि वायची -1 अशा प्रकारे ह्या दोन किमती या ठिकाणी आलेल्या आहे. या ठिकाणी लिहायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, याला स्क्रीनशॉट काढू शकता. तर स्क्रीनशॉट काढून घ्या. तर या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट आपण या ठिकाणी दुसरा क्वेश्चन या ठिकाणी शिकणार आहे. तर स्क्रीनशॉट काढून घ्या. तर बघा, आपण शिकणार आहे आता दुसरा क्वेश्चन नंबर 3 मधला दुसरा क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत. हा या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आला बघा. 4x + 3y - 4 = 0. या ठिकाणी आहे 6x = 8 - 5y. आता बघा, या ठिकाणी दिलेला जो क्वेश्चन जो आहे ax + by = c, या जनरल फॉर्म मध्ये पण नाहीये. आपला जनरल फॉर्म आहे +c = 0. याच्यात सुद्धा नाही. आणि हा जर आपण इकडे -4 घेतला तर या ठिकाणी काय होणार आहे, 4x + 3y = -4 इकडे आल्यावर +4 होईल. या ठिकाणी याला इक्वेशन आपण फर्स्ट देऊ शकतो. त्याचबरोबर अजून लक्षात घ्या, आता या ठिकाणी बघा 6x = 8 - 5y. हा -5y आपण इकडं पाठवू, त्याला जनरल फॉर्म मध्ये आपण त्याला पहिलं करून घ्यायचं. मग 6x + 5y = या ठिकाणी येईल आपला 8 = 8 ॲज इट इज जशाला तसा, याला म्हणायचं इक्वेशन सेकंड. मग इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड आपण या ठिकाणी जनरल फॉर्म मध्ये करून घेतले. आणि त्यानंतर आपल्याला आता काढायच्या आहे एबीसीच्या व्हॅल्यू. मग आता बघा, लक्षात ठेवा, एबीसीच्या व्हॅल्यू काढणार आपण. तर बघा, A1 ची व्हॅल्यू येणार आहे आपली 4, त्याचबरोबर B1 ची व्हॅल्यू येणार आहे 3 आणि C1 ची व्हॅल्यू येणार आहे 4. त्याचबरोबर बघा, A2 ची व्हॅल्यू काय येईल, तर A2 ची व्हॅल्यू येईल 6, B2 ची व्हॅल्यू येईल 5 आणि C2 ची व्हॅल्यू येईल आपली 8. अशा प्रकारे एबीसीच्या किमती काढल्या. आता काढायचा पुन्हा पहिल्यासारखाच आपल्याला काढायचा D, म्हणजेच D = A1 A2 B1 B2. मग काय येणार त्याच्या व्हॅल्यू बघा, A1 A2 ची व्हॅल्यू काय येते, 4 6 आणि 3 5. हा फॉर्म्युला लिहायची गरज नाही, परंतु तरी सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला लक्षात येण्यासाठी हा फॉर्म्युला या ठिकाणी लिहितो. आता बघा, पुन्हा त्रिकस गुणाकार करतो आपण. 4 × 5 - 3 × 6. मग 4 5 20 -3 6 18. आन्सर काय येणार आहे आपलं 2. त्याचबरोबर बघा, नेक्स्ट काढायचं आहे आपल्याला dx = C1 आणि C2 B1 B2. फक्त आपण या ठिकाणी A1 A2 ची व्हॅल्यू घेत नाही, तर C1 C2 आणि B1 B2 ची व्हॅल्यू घेतो कधी dx काढताना. मग आता लक्षात घ्या, काय आहे C1 C2 ची 4 8, त्याचबरोबर बघा 3 5. अशा प्रकारे आपण या किमती लिहून घ्यायच्या आणि मग पुन्हा तिरकस गुणाकार आपला जी प्रोसेस आहे ती करायची. काय करणार, 4 × 5 - 3 × 8 3 × 8. अशा प्रकारे 4 5 20 आणि 3 8 24. आन्सर येईल आपलं -4. बघा, 20 - 24 जर असेल तर 24 मधून 20 मायनस केलं, आन्सर येतं -4. आता काढतोय आपण dy, म्हणजेच dy = A1 A2 C1 C2. आता बघा, पुन्हा या ठिकाणी A1 A2 C1 C2च्या व्हॅल्यू घेतल्या, पुन्हा किमती लिहायच्या 4 6, त्याचबरोबर 4 आणि 8. मग काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय सेम. 4 × 8 - 4 × 6 4 × 6 म्हणजेच 8 चोक 32 आणि 6 चोक 24. अशा प्रकारे मग आता काय येणार आहे आन्सर, आता 32 मधून तर 24 वजा होते, म्हणून ते 6 आणि हे 2 8 येईल. आन्सर किती येईल, 8. सरळ 8 आन्सर येतं. मग आता व्हॅल्यू काढायची आपल्याला x = dx. हा फॉर्म्युला आहे, x = dx/d. dx ची किंमत आहे आपल्याकडे -4 डी ची व्हॅल्यू आहे 2. 2 1 2 2 2 4 -2 आन्सर येईल. त्याचबरोबर y ची व्हॅल्यू येईल आपली, y ची व्हॅल्यू काय येईल, तर y = dy/d काय आली y ची व्हॅल्यू, dy ची व्हॅल्यू 8/2 2 4 8. तर आपला आन्सर येईल x and y = -2 and 4. -2 and 4 बसत नसेल तर या ठिकाणी लिहितो, therefore x and y = -2 and 4. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व केला. तर एकदम शांत पद्धतीने याला सॉल्व करा. जर लिहिलं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर त्याला लिहू शकता. तर बघा, दुसऱ्या क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढला असेल तर आता शिकणार आहोत आपण क्वेश्चन नंबर 3. बघा, या ठिकाणी x + 2y = -1, 2x - 3y = 12. या दोनही इक्वेशनला आपल्याला ax + by + c = 0
या जनरल फॉर्ममध्ये या दोन्ही इक्वेशन दिले असता आपण आता काय करणार, डायरेक्ट A1 ची किंमत घेणार आहे 1. आता बघा एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो आहे 1, कारण काही नसलं म्हणजे एक असतो त्या ठिकाणी, ठीक आहे. मग A1 इज इक्वल टू 1 येईल, B1 इज इक्वल टू येईल 2 आणि C1 इज इक्वल टू येईल -1. त्याचबरोबर A2 इज इक्वल टू येईल दुसऱ्या इक्वेशनमध्ये 2, B2 ची व्हॅल्यू येईल -3 आणि C2 ची व्हॅल्यू येईल 12. मग आपण काढतोय सुरुवातीला D, तर D काढण्यासाठी A1, A2, B1, B2. मग बघा व्हॅल्यू आपण पुट करणार काय, A1 A2 च्या व्हॅल्यू 1, 2 आणि 2 -3. तर काय येईल, त्रिकस गुणाकार करायचा, क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू -3, 1 गुणिला -3 वजा 2 गुणिला 2, 2 इंटू 2, 3 1 जा 3 -3 आणि 2 2 जा 4, मायनस ॲज इट इज 2 2 जा 4, म्हणजेच या ठिकाणी येईल -7. त्यानंतर बघा आपल्याला सोडायचा dx, तर dxचा फॉर्म्युला आहे C1 C2 आणि B1 B2. त्याचबरोबर बघा C1 C2 ची व्हॅल्यू -1 12 आणि 2 -3. तर काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लाय -1 इंटू -3 -2 इंटू 12, मग 3 1 जा 3 आणि मायनस मायनस प्लस, तर या ठिकाणी 3 आणि 12 2 जा 24, तर या ठिकाणी आन्सर येईल -21. आता लक्षात घ्या dy काढायचा, तर dy इज इक्वल टू A1 A2 आणि C1 C2. तर बघा व्हॅल्यू काय, A1 A2 ची 1 2 -1 आणि 12. बघा क्रॉस मल्टिप्लाय करणार आपण, ठीक आहे, सॉरी 21 होतं ना इथं. बघा मग 12 इंटू 1 ब्रॅकेट क्लोज -1 इंटू 2, 12 1 जा 12 -2 1 जा 2, तर 12 आणि +2 आन्सर येईल या ठिकाणी 14. आता लक्षात घ्या एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण घेणार dx अपॉन d, बरोबर dx ची व्हॅल्यू आहे -21 अपॉन -7, मायनस कॅन्सल, 7 3 जा 21. त्याचबरोबर y ची व्हॅल्यू काढायची, y इज इक्वल टू dy अपॉन d इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू आली 14 + 14 अपॉन -7, 7 2 जा 14 -2. Therefore x and y इज इक्वल टू 3 -2. अशा प्रकारे या ठिकाणी या इक्वेशन याचं सोल्युशन आहे. तर लिहायचं असेल तर या ठिकाणी स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. मित्रांनो लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 3 पर्यंत तुम्ही या ठिकाणी लक्षात आला असेल तुमच्या. आता या ठिकाणी आपल्याला शिकायचे क्वेश्चन नंबर 6, चौथा आणि पाचवा जे 2 क्वेश्चन बाकी आहे, तर ते 2 क्वेश्चन तुम्ही होमवर्क करा. जर जमले नाही तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, ते दोन्ही सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवण्यात येईल. तर आता बघा या ठिकाणी थोडासा चेंज क्वेश्चन आहे, म्हणून आपण हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवतो. तर 2x + 3y इज इक्वल टू 2 इक्वेशन फर्स्ट आणि x - y/2 इज इक्वल टू 1/2 इक्वेशन सेकंड. अशा प्रकारचे 2 समीकरण आहे. फक्त या ठिकाणी काय दिलेलं आहे की y/2 आणि 1/2 या ठिकाणी अपूर्णांकामध्ये असल्यामुळं आपल्याला थोडंसं कठीण वाटतं आणि आपण कन्फ्यूज होतो. कन्फ्यूज व्हायची गरज नाही, जे काय आहे ते जनरल फॉर्ममध्ये दोन्ही इक्वेशन असेल तर A1 ची व्हॅल्यू घ्यायची 2, B1 ची व्हॅल्यू घ्यायची 3 आणि C1 ची व्हॅल्यू घ्यायची 2. त्याचप्रकारे A2 ची व्हॅल्यू येईल 1, B2 ची व्हॅल्यू येईल -1/2 आणि C2 ची व्हॅल्यू येईल 1/2. अशा प्रकारे A1 A2 B1 B2 आणि C1 C2 च्या व्हॅल्यू आपण लिहिल्या. आता काढायचं आहे आपल्याला D. तर D काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे A1 A2 आणि B1 B2. मग काय करणार, A1 A2 आणि B1 B2 ची व्हॅल्यू लिहिणार काय, 2 1 3 -1/2, क्रॉस मल्टिप्लाय 2 इंटू -1/2 -3 इंटू 1. तर आता बघा 2 2 कॅन्सल, इथे येईल -1 आणि 3 1 जा 3, म्हणजेच आन्सर येईल -4. आता बघा dx काढायचा, dx इज इक्वल टू C1 C2 B1 B2, म्हणजेच काय येणार आहे तर 2 1/2 आणि दुसरी व्हॅल्यू आहे 3 -1/2. पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय 2 इंटू -1/2 -3 इंटू 1/2. तर बघा काय होईल, 2 1 जा 2 -2/2 -3/2. तर याचा आन्सर येईल -2 आणि -3 -5/2. त्याचबरोबर बघा dy ची व्हॅल्यू, dy इज इक्वल टू A1 A2 A1 A2 आणि C1 C2. तर बघा काय A1 A2 ची 2 1 आणि C1 C2 ची व्हॅल्यू आहे 2 1/2. पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 2 इंटू 1/2 आणि -2 इंटू 1. तर काय येईल बघा, 2 2 कॅन्सल, देईल 1 आणि -2 1 जा 2, तर आन्सर येईल -1. आता लक्षात घ्या या ठिकाणी x इज इक्वल टू dx अपॉन d, म्हणजेच
-5/2 सॉरी हां -x ची व्हॅल्यू -5/2 अपॉन -4. तर -4 असेल तर या खाली आपण डिनोमिनेटरमध्ये 1 घेतो इक्वल काय येईल -5/2 इंटू 1/-4 म्हणजे मायनस कॅन्सल आणि 5 1 जा 5 आणि 2 4 जा 8. या ठिकाणी आली x ची व्हॅल्यू 5/8. त्याचबरोबर y = dy/d हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा, तुम्हाला आन्सर बरोबर येईल. -1/-4 मायनस कॅन्सल, आन्सर येईल 1/4. अशा प्रकारे या ठिकाणी सोल्युशन लिहून x आणि y च्या व्हॅल्यू लिहायचे आपल्याला. तर 5/8 आणि दुसरी व्हॅल्यू आहे आपली 1/4. अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. त्याचबरोबर लक्षात ठेवा की हा जो क्वेश्चन आहे अशा प्रकारे सॉल्व करायचा. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 1.3 या ठिकाणी आपला समाप्त झाला. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.